नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. यूपीएससीच्या निकालात 142वी रँक घेत यवतमाळच्या अदिबा अनमने घडविला अभूतपूर्व इतिहास. यवतमाळची अदिबा अनम बनणार महाराष्ट्रातील पहिली महिला मुस्लिम IAS अधिकारी. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2024च्या अंतिम निकालात यवतमाळच्या अदिबा अनम अशफाक अहमद यांनी संपूर्ण देशातून 142वी रँक मिळवत इतिहास घडविला. आपल्यातील जिद्द व चिकाटीच्या बळावर अपयशातून खचून न जाता त्यातून योग्य तो धडा घेत अखेर आपले ध्येय गाठले. अदिबा अनम विषयी सांगावयाचे झाले तर शब्द सुद्धा अपुरे ठरावे इतपत तिचा प्रवास खडतर मार्गाने झालेला आहे. वडील साधे ऑटो चालक असून आई गृहिणी आहेत. समाज शिक्षणाच्या क्षेत्रात कमी असून स्त्री शिक्षण तर त्यातही कमी. घरची आर्थिक स्थिती बेताची, तरीही आईवडिलांनी त्यांना परिस्थिती जाणवू न देता नेहमीच तिची पाठराखण केली आणि मुलीनेही त्यांचा विश्वास सार्थ ठरविला. अदिबा अनम यांचे प्राथमिक शिक्षण जफरनगरच्या प्रायमरी उर्दू शाळेत झाले. नंतर त्यांचे हायस्कूल शिक्षण सरकारी शाळेत. त्यांच्या शिक्षण प्रवाहात विविध NGO धावून आलीत. गणित विषयात पदवीधर झाल्यावर त्यांच्या मामाकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास सुरू केला. परिस्थितीचा बाऊ न करता कठोर मेहनत घेतले, तरीही 3दा अपयश आले. पण आलेल्या अपयशाने खचून न जाता केलेल्या चुकांपासून योग्य तो बोध घेऊन परत तयारी केली व इतिहास घडविला. महाराष्ट्रातील पहिली महिला मुस्लिम सनदी अधिकारी IAS होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला. मुंबईच्या हज हाऊस सेवा संस्था तसेच दिल्लीच्या जामिया मिलिया शिक्षण प्रसारक सेवा संस्था सारख्या NGO मदतीला असल्यामुळे व आई वडील यांचे पाठबळ व प्रेम असल्यामुळे आपण सातत्याने चिकाटी न सोडता आजचे यश मिळविले असं त्या बोलल्या. नवीन स्पर्धकांसाठी त्यांनी सांगितले आहे की अपयश येणार त्यातून शिकवण घ्या, स्वप्न बघा, त्यांचा पाठपुरावा करा, मदत कोठून तरी मिळेलच, प्रयत्न करतच रहा. अपयशाला घाबरू नका, अडथळ्यांना लक्षात घेऊ नका. मीडियम कुठलेही असू द्या, परिस्थिती कशीही असू द्या, ध्येयावर लक्ष केंद्रित करून कठोर मेहनत घ्या, यश मिळणारच असं त्या बोलल्या. हज हाऊस मुंबई, हमदर्द स्टडी सर्कल दिल्ली, जामिया मिलिया संस्था दिल्ली सारख्या गोचे मदतकार्य अनमोल आहे असे त्यांना वाटते. आज दिवसभर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विविध नातेवाईक, समाज, पक्ष यांचे त्यांना सदिच्छा भेटी देणे चालूच आहे. आम्हीही लवकरच त्यांची विशेष मुलाखत आपल्यासाठी घेऊन येणार आहोत, बघत रहा. ऑटो चालकाच्या मुलीचा अभूतपूर्व यश प्रवास. यवतमाळ जिल्ह्यातील पहिली मुस्लिम महिला IAS होण्याचा बहुमान मिळविला. शिक्षण सरकारी शाळेत, मीडियम उर्दू. आर्थिक परिस्थिती जेमतेम. 3दा अपयश आले तरी नव्या उमेदीने परत लढा. यश खेचून आणलेच अप्रतिम. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तुफानों से डरकर कभी नैया पार नहीं होती. या काव्य पंक्ती त्यांनी सार्थ ठरविल्या आहेत. लवकरच त्यांची यशगाथा आपल्यासाठी घेऊन येऊ. बघत रहा. इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट.